राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवेश सोहळ्यानिमित्त आदरणीय राज्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या रायगड जिल्ह्यावरती प्रत्येक कार्यकर्ते असणारे मग त्यांच्याबरोबरच्या किंवा विरोधी पक्षातले असतील किंवा इतर पक्षातले असतील किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे असतील अशांची संपूर्ण माहिती असते। महाराष्ट्राच्या राष्ट्राध्यक्ष पदावर असणारे या जिल्ह्याचे निवडीमध्ये ज्यांनी या रायगड जिल्ह्याच्या खासदारकी जिंकली आणि आमच्या सगळ्या रोगातले तर आधारस्तंभ खूप संघर्षाने त्यांनी हा सगळा समुदाय त्यांच्या सोबत जवळ जमवले। असे आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, त्यांच्याबरोबर आमची ताई नामदार आदितीताई तटकरे, माझे छोटे बंधू अनिकेत दादा तटकरे, व्यासपीठावरती खूपच मंडळी आहे। सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन 2-3 नावं घेतो। ज्यांनी प्रवेश केलाय ते माझे सारी पंचायत समिती सदस्य भोसले, नागोठण्या नगरा हायेस्ट मताने निवडून आलेल्या, लोकमतातून निवडून आलेल्या प्रथम नागरिक सौ सुप्रिया माडिक, त्यांच्यासोबत ग्रामपंचायतीमध्ये पहिल्या निवडून येण्याची वेळ झाली तेव्हा निवडून आलेले माझे सहकारी मिलिंदजी धात्रक, असंख्य असे व्यासपीठावर माझे सहकारी आहेत आणि माझ्या शब्द आम्ही सगळी मंडळी हो, परंतु हा विषय की आपल्याला आता कुठेतरी आणि सरकण्याचा अधिकार सगळ्यांनी आणि सरकण्याचा अधिकार देताना असं काही ठरलं नव्हतं। त्या किशोरजैन भाजपमध्ये जाईल, त्यांना किशोरजैन शिंदे गटाकडे, परंतु तटकरे साहेब क्रिकेट चांगलं खेळतात आणि चांगलं पकडतात। मग त्याचा मला पत्ताच लागला नाही आणि जेव्हा मुंबईला आमचं सगळ्यांचं भेट झाली, प्रकार परिषद झाली आणि की किशोर त्यांचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत, अतिशय धक्का या अख्ख्या जिल्ह्याला बसला। ठाकरे कुटुंबियाच्या अगदी जवळचा आहे, कुटुंबियातला प्रत्येक शिवसेनेपासून आताच्या आदित्य साहेबांपर्यंतची पिढी ही माझी मी त्यांच्या आहे। परंतु ह्या राजकारणात ज्या घडामोडी घडतायत आणि विकासाची ग्वाही, सगळ्यात विषय आहे की सत्तेशिवाय शहाणपण नाही। मग भारतीय जनता पक्ष त्यांचं नेतृत्व दिल्लीला आहे, शिंदे साहेबांचं नेतृत्व कुठे आहे ते मध्ये माडला आहे का अलिबागला आहे का अजून कुठेतरी खालापूरला, या तिरंगी नेतृत्व काय अर्थ नाही। दिल्लीमध्ये आपला विषय कुठला मांडला तर आता रायगड जिल्ह्याला भाजपचा तसा वाली कोण नाही। बोलून समजून घेणारा, त्यांचं काम करणारा, त्यांच्यासाठी तन मन धन देऊन उतरणारा कार्यकर्ता त्यांच्याकडे आज जवळ फार। माझी पक्षप्रवेशाचा जेव्हा आम्ही निर्णय घेतला तेव्हा
अगदी आदित्यताई आणि जिल्हा आणि मी विरोधी पक्ष नेता नव्हतो, विरोधी पक्षात होतो आणि 5 वर्ष तटकरे साहेब आणि माझ्यामध्ये दोघांमध्ये आधी असायची, कायम ढाच्या मागे होती. हाल करू शकलो आणि ताई शब्दावरती 5 वर्ष अतिशय शांत स्वभावाचे, सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत, कार्यकर्ता प्रयत्न काय आणि त्यांच्यामुळे आमची झालेली होती. फोन लागली, मी कार्यक्रम सांगितलं या गोष्टीसाठी आपण विचार करतोय. आज भारतीय जनता पक्षाच्या तर नागोठण्यामध्ये त्यांची मतं, त्यांची मतं जुळली तरी संघर्ष मोठा. तटकरे साहेब बरोबर विजय मिळवणं सोपं नव्हतं. शिंदे साहेबांची मतं तर अजिबात नाही, नावाला थोडीफार मतं जर असली तर. आणि मी विकासाची, मला ओळखतात सगळे, मी विकास कोणाकडनं करून घेऊ शकतो, आपण आपल्या हाती उभे राहू शकतात. पूर्वी तटकरे साहेब एकटे होते, आज आदितीताई आहे, आज आता भाई आहे. प्रत्येक विषयात आता काल परवापासून प्रोग्राम ठरलाय, 4 दिवस झाले. भाईची प्रत्येक दिवसाला भेट आहे, प्रत्येक दिवस काळजीपूर्वक या ठिकाणी येत आहे. म्हणजे एवढी काळजी मी माझ्या पक्षामध्ये असताना माझी कोणी घेतली नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांची कोणी घेतली नाही. पण आम्ही स्वाभाविक पक्ष ठेवला. आता या पुढच्या राजकारणामध्ये खूप काही धावायला लागणार नाही, धावायची गरज नाही असं मला वाटते. आपण सुद्धा विकासासाठी आहोत आणि मग साहेबांकडे कुठला विषय टाकला तर तो होणार नाही असं मला वाटत नाही. दिल्लीमध्ये पण साहेब आहेत, दिल्लीच्या नेतृत्वाच्या अगदी जवळ साहेब आहेत. राज्यामध्ये ताई आहे, राज्याच्या नेतृत्वामध्ये ताई कुठलाही विषय हँडल करू शकते. भाई आमच्या बरोबर आहेत. एवढंच आम्हाला नागोठणा सांभाळण्यासाठी पुरेसं आहे, नागोठणा जिल्हा परिषदेसाठी पुरेसं आहे. आणि हे मी कार्यकर्त्यांना डोकं फोडून फोडून समजवण्याचा प्रयत्न केला. 20 वर्ष 30 वर्ष आहोत, पण आता एकत्र किती वर्ष राहू शकतो? 4 लोक इकडे जातील, 4 लोक जातील, 10 लोक माझ्या बरोबर राहतील, सगळं विस्कळीत होईल. आणि म्हणून एक मुख्य आपण निर्णय घेऊन तटकरे साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचं. थोडंसं व्यवहारिक, थोडासा विचारपूर्वक. काही लोकांना आमच्या अजूनही पटली आहे, मला म्हणतात आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण थोडे दिवस आता आहेत मध्ये. त्या मधल्या दिवसामध्ये जी काही पोकळी, कुठे कुठे गावामध्ये भानगडी आहेत, आपसात वाद आहेत, कुठे पंचायतीमध्ये राग लोभ आहेत, हे सगळं मिटवण्याचं काम हे तटकरे साहेब, आदितीताई, बाई, आम्ही सगळे मंडळी मिळून करू. मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना विश्वास देतो, तुम्हाला कोणालाही वेगळे पण राष्ट्रवादीमध्ये वाटणार नाही. कुठेतरी वेगळे आहोत आपण, कुठेतरी काय आहोत. आणि दादा, मी गर्वाने सांगतो की या प्रवेशासाठी नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे 100% कार्यकर्ते माझ्यासाठी पाठीशी होते. कोणी नाही. 2 महिन्याकडे साहेबांकडे राष्ट्रवादी करते सांगत होते, जिल्हा याच्यापेक्षा गर्व कुठला पाहिजे, याच्यापेक्षा कुठला पाहिजे. एवढी वर्ष करणाऱ्या लोकांचा जेव्हा विश्वास संपादन केलाय आणि ते मला सगळे संगत सोबत घ्यायला तयार, तर 100% आपल्याला न्याय मिळणार आहे याचं मला. आणि म्हणूनच मी आमदार खासदारांनी मी अतिशय वेगळ्या
माध्यमातून धन्यवाद देईन. मी एक साधा जिल्हा परिषदेचा निवडून आलेला सदस्य आहे. मी म्हटलं माझा प्रवेश हा खासदार साहेबांच्या हातून झाला तरी चालू शकते. ताई आहे, सगळे मंडळी आहेत, पण माझ्या प्रवेशासाठी मुख्यमंत्री किती न्याय मिळेल याचा मला विश्वासाची खात्री या निमित्ताने झालेली आहे. माहिती आहे किशोर जैन घरी गप्प बसणार नाही. रोज काही ना काही फाईल घेऊन येणार, रोज काही ना काही विषय घेऊन येणार. आणि माझ्या कार्यकर्त्यांनाही माहिती आहे की जे जे विषय किशोर जैनच्या हातात देण्यासारखे आहेत ते सर्व विषय ताई आणि साहेबांच्याकडनं करून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. खरं तर मी खासदार आमदार उंची एवढा पाणी येतो. कायम नागोडणेवाले हे पुरामध्ये असतात. मग एवढा मोठा विषय जो आहे हा विषय कसा होऊ शकतो तर नागोडण्याची आंबा नदी हिचं खोलीकरण व्हायला पाहिजे, हिला संरक्षक भिंत मिळायला पाहिजे. आणि महाडच्या धर्तीवरती, चिपळूणच्या धर्तीवरती हा पुराचा जनरल पुराचा ओघ आहे, जो जनरल दरवर्षी जनरल पूल आमच्याकडे येतो. पडला तरी एशियन पाण्यात असतो. कमीत कमी बंदोबस्त तरी माध्यमातून नागोडण्यासाठी 100 शकतो. हा एक